आम्ही ठरवला की काल जे 3 ठिकाणी केले होते त्याच्याशिवाय आणखीन काही ठिकाणी आपण वाढून घेऊ, ज्याच्यामध्ये दोघे महापालिकाचे समावेश करू आणि त्याच्यासोबत एक इंडस्ट्रियल एरियाचा पण आपण समावेश करू. तर त्याच्या अनुषंगाने आपण सगळं शहरी भाग, इंडस्ट्रियल एरिया, ग्रामीण भाग आणि एक छोटा टाऊन असे 6 ठिकाणी आपण आज 4 वाजता मॉक ड्रिल सुरुवात केली. त्याच्यामध्ये सिव्हिल डिफेन्स डिपार्टमेंट, त्याच्यामध्ये NDRF, महसूल विभाग, पोलीस विभाग, नगरपालिका विभाग, महापालिका, फायर ब्रिगेड डिपार्टमेंट, त्याच्यानंतर आरोग्य विभाग, काही कॅडेट्स, NCC, NSS, नेहरू युवा केंद्र, रेड क्रॉस आणि काही कॉलेजेसचे विद्यार्थी सर्वांचा समावेश होता. त्याच्यामध्ये आपण मॉक ड्रिलमध्ये सर्व गोष्टीचा समावेश केला. सुरुवातीला त्याच्यामध्ये सायरन वाजला, त्याच्यानंतर बॉम्ब जे आहेत त्याची बॉम्बसुद्धा आपण ड्रॉप केला. त्याच्यानंतर काही लोक जे आहेत ते आत अडकले होते, काही लोक बाहेर आले. जे लोक आतला अडकले होते त्या लोकांना बाहेर आणण्यासाठी NDRF आणि बाकी डिपार्टमेंटने समन्वयाने काम केला. आरोग्य विभाग, फायर ब्रिगेडने त्याचं काम केलं आणि त्याचा आपण रिस्पॉन्स टाईम बघितला की ती किती वेळेला ते काम करते. ते सर्व विभागाचा जे रिस्पॉन्स टाईम होता ते योग्य पद्धतीने जेवढा असला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी रिस्पॉन्स दिला आणि हा जवळपास 25 मिनिटांमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया जी ती संपवली आहे. सर, जिल्ह्यात किती ठिकाणी हा सगळा मॉक ड्रिल झाला आहे? तुम्हाला रिपोर्ट कुठून आले? 6 ठिकाणी आपण केला आहे. त्याच्यामध्ये जसं की मी सांगितलं की पुणे काउन्सिल हॉल ज्या ठिकाणी आपण आता उभे आहोत त्या ठिकाणी केला आहे. त्याच्याशिवाय पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका हा दोघेही प्रशासकीय बिल्डिंगमध्ये सुद्धा हा झालेला आहे. त्याच्याशिवाय वनाज इंडस्ट्रियल एरिया आहे त्या ठिकाणी केला आहे. त्याच्यानंतर मुळशी पंचायत समिती त्या ठिकाणी आपण केला आणि मुळशी पंचायत समितीमध्ये त्या भागाचे काही ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, तिथले ग्रामसेवक ते त्या ठिकाणी होते, कारण काही की गावामध्ये सुद्धा याच्याबद्दल जनजागृती अवेअरनेस झाली पाहिजे. आणि एक तलेगावची नगर परिषदमध्ये हा ड्रिल झालेली आहे आणि चांगल्या पद्धतीने सर्व विभागाने एक रिस्पॉन्स दिला. याच्यामध्ये स्पेशली मी धन्यवाद देऊ इच्छितो सर्व विभागाचा, ज्याने कोऑर्डिनेशन चांगल्या पद्धतीने केलं आणि आपण खूप कमी वेळ दिला. आमच्या कालपासूनच नियोजन होतं की आम्ही 6 ठिकाणी करणार आहोत, पण आम्ही टेक्निकली ते 3 ठिकाणी आज सकाळी सांगितले, जेणेकरून आपल्याला बघायचं होतं की तिथे आपण कमी वेळ दिले तरीसुद्धा सर्व डिपार्टमेंटची तयारी असेल का. तर त्या डिपार्टमेंटची जी तयारी होती इमिडिएटली फायर ब्रिगेड डिपार्टमेंट असेल, आरोग्य डिपार्टमेंट असेल, तर सर्व लोकांनी 3-4 तासामध्ये तयारी केली. सर्व व्हॉलंटियर्सही पोहोचले आणि आपले जे मॉक ड्रिल आहे ज्याचं नाम आहे ऑपरेशन अभ्यास, ते ऑपरेशन अभ्यास आपण सफलतापूर्वक आपल्या जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी राबवले. आपला जे आपण सांगितलं होतं त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की आपले पुण्यामध्ये 75 ठिकाणी आपले सायरन्स आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण मॉक ड्रिल करणार नाही. मॉक ड्रिल आपण काही ठराविक ठिकाणी करणार आहोत. ते 6 ठिकाणी आपण आज मॉक ड्रिल केली. पुढच्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीने शासनाचे निर्देश येतील त्या पद्धतीने आपण जर सांगितलं की आणखीन काही ठिकाणी करायचे तर आपण पुढच्या कालामध्ये आणखीन काही ठिकाणी ते मॉक ड्रिल करत राहू. त्याच्या अनुषंगाने जे काही माहिती येतील आपण माध्यमातून प्रत्येक माणसापर्यंत पोहोचू. मात्र पुण्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ब्लॅकआउट बद्दल अजून कुठल्याही प्रकारचे करण्याचा दिशानिर्देश नाही. ठीक आहे, धन्यवाद. आणि